6 लोक आलेत. जय गुरु. जय गुरु सर्वांना. नवीन संवत्सरांच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नवीन संवत्सरात सर्वांना चांगलं आरोग्याचं भरभराटीचं जावं. धन्यवाद. ओके. आपण जवळजवळ तो पाठ संपवत होतो परवाच्या दिवशी. फोरम जवळजवळ आलाय आपला. सुरुवात करू आपण. 10वा ना? 10वा. ओके, सुरुवात करू आपण. त्याला थोडासा रिव्ह्यू घेऊ आणि मग कुठे आपण आलो होतो तिथं मग पूर्ण करू. उपवनम हे याचं नाव आहे. उपवनम हे नपुसकलिंगी नाव आहे. तत्र एकम उपवनम अस्ति. आपण एकम बघितलं होतं. एकम हे उपवनमचं विशेषण आहे. एकह शब्द असतो तो उपवनम नपुसकलिंगीचं विशेषण असल्यामुळे त्याचं रूपांतर एकम मध्ये झालं. हे आपण तेव्हा बघितलं. अतीव सुंदरम तत् उपवनम. तत् म्हणजे ते. उपवनम हे आहे त्याप्रमाणे सुंदरम. सुंदरम हे सुंदरमच आहे. अतीव म्हणजे खूप खूप सुंदर हे उपवन आहे. तत्र विविधः वृक्षः सन्ति. वृक्ष हा शब्द बघितला आपण. त्याचं बहुवचन वृक्षः. त्याचं विशेषण विविध. वृक्ष हा बहुवचन आहे म्हणून विविधाः. आणि संती हे क्रियापद. अस्तीचं बहुवचन संती. तत्र विविधः वृक्षः सन्ति. केचन वृक्ष पुष्पवृक्षः सन्ति. केचन म्हणजे काही. फुलझाडे वृक्षः संती आहेत. या संतीसारखंच हे पण संती. हे वृक्ष हे वृक्ष. फक्त इथे पुष्प लावलं आणि पुष्पवृक्ष केलं त्याला. असंच पुढे आहे. केचन फलवृक्ष संती. फलवृक्ष पण पुष्पवृक्ष सारखंच आहे. केचन म्हणजे काही. तेषु फलानी पुष्पाणी च भवन्ति. तेषु म्हणजे त्या झाडांना, त्या झाडांमध्ये, त्या झाडांवर म्हणजे कोणत्या? पुष्पवृक्ष आणि फलवृक्षावरती फलाणी आणि पुष्पाणी होतात, असतात. फलाणी हे बहुवचन आहे फलमचं. पुष्पाणी हे बहुवचन आहे पुष्पमचं. हे दोन्ही नपुसकलिंगी आहे. फलाणीचं बहुवचन होताना जे नी होतं हे दोन्ही नी ऱ्हस्व आहे. पण फलाणीचं न नळाचं आहे आणि पुष्पाणीचं न बाणाचं आहे. हे आपण बघितलं. 7वं फलाणी मधुराणी भवंती. फलाणी वर बघितलं आपण फळे. इथे पण तेच आलेलं आहे. त्याचं विशेषण आहे मधुराणी. मधुरम माहिती आपल्याला. मधुरम हे नपुसकलिंगी पण त्याचं रूपांतर झालं या विशेषणामध्ये याच्या. आणि जसं इथे पुष्पाणीसाठी मोठं न आलं तसं मधुराणीसाठी सुद्धा मोठं न आलेलं आहे. आणि फलाणी मधुराणी भवंती. फळे गोड असतात. अहम वृक्षेषु जलम सिंचामी. वृक्षेषु. वृक्षेषु म्हणजे हे वृक्ष जे आहेत याच्याकरता वापरलेलं आहे. वृक्ष हे बहुवचन आहे आणि हे वृक्षेषु हे पण बहुवचन आहे. वृक्षेषु म्हणजे झाडांमध्ये, झाडांना. जर हे एक वचन असतं तर वृक्ष आलं असतं नुसतं. हे बहुवचन असल्यामुळे वृक्षेषु असं आलंय. अहम वृक्षेषु जलम सिंचामी. 9वं तत्र अनेके पक्षिणः आगच्छन्ति. आपण बघितलं तर पक्षिणः हे बहुवचन आहे. पक्षी हे एकवचन, पक्षिणः हे बहुवचन झालं याचं. अनेके, अनेकचं बहुवचन अनेके. कारण हे पक्षिणः बहुवचन आहे म्हणून अनेक हे त्याचं विशेषण हे पण बहुवचन झालं. आणि हे क्रियापदाचं बहुवचन आगच्छन्ति.
एक वचन आगच्छति, बहुवचन आगच्छन्ति. ओके. प्रातः सायं च ते तत्र कूजन्ति. प्रातः सायंच म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी. ते तत्र कुत्रे म्हणजे हे पक्षीनः, हे पक्षी काय करतात, ते तत्र म्हणजे तिथे कूजन्ति, पूजन करतात म्हणजे गायन करतात. 11वं जनाः म्हणजे लोक. जनचं बहुवचन जनाः. उपवनेषु, जसं आपण इथे बघितलं वृक्षेषु हे बहुवचन आहे, तसं उपवनेषु हे सुद्धा बहुवचन आहे. जेव्हा जेव्हा असं पोटपुढ्या श आणि त्याला उकार शू असं शेवटी येतं, तेव्हा तेव्हा ते बहुवचन असतं. काही काही ठिकाणी स्त्रीलिंगीला वगैरे सु असतं, शू नसतं. तर हे जनाः उपवनेषु, भ्रमणार्थम बघितलं आपण नवीन शब्द, नवीन पद्धतीने. भ्रमण म्हणजे फिरणे, भ्रमणार्थम म्हणजे भ्रमण करण्यासाठी, फिरण्यासाठी. लोक बागांना फिरण्यासाठी गच्छन्ति, जातात. आता इथे बागेत घेतलेलं आहे, तर बागांमध्ये असं पाहिजे होतं इथे. जनाः बागांमध्ये, बागांना फिरण्यासाठी जातात. 12वं बघितलं आपण, बालकः तत्र क्रीडितुं गच्छन्ति. जसं भ्रमणार्थम बघितलं आपण, तसं क्रीडितुं, भ्रमणार्थम फिरण्यासाठी, क्रीडितुं सुद्धा खेळण्यासाठी. पण दोन्ही याचा फरक आहे. क्रियाविशेषण क्रीडितुं खेळण्यासाठी, याला तुम प्रत्यय म्हणायचं, याला अर्थम प्रत्यय आहे. तर हे वेगवेगळे प्रत्यय आहेत, ते केव्हा केव्हा लागतं आपण नंतर अभ्यास करू त्याचा. पण हे सध्या फक्त ऑब्झर्व करायचं की भ्रमणार्थम फिरण्यासाठी, क्रीडितुं खेळण्यासाठी. बहुवचन दोन्हीकडे गच्छन्ति, याला जातात. ओके. इथून आपण आता जरी आपण केलं असेल तरी पुन्हा एकदा करू. सुरुवात निलिमाताई, निलिमा चव्हाण, मराठीमधून संस्कृतमध्ये. जमतंय? अ, प्रयत्न करा. नाही करा, मी आहे ना. मुले, अ, मुले म्हणजे काय? बालकाः. बालक बालकाः हम्म, उद्यानं हम्म. गच्छन्ति. हा, व्हेरी गुड. गच्छन्ति. बालकाः उद्यानं गच्छन्ति. हा. राजेंद्र कोल्हेकर साहेब. तो तेथे खेळतो. हम्म. सह तत्र क्रीडन्ति. नाही, क्रीडती नाही, क्रीडती किंवा खेलती. क्रीडति. हम्म. एक वचन आहे ना ते, क्रीडती किंवा खेलती. थँक्यू. इरा देशपांडे. काय तो खेळत नाही? हम्म. अम, किम 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 सह किम सह किम स न किम सह मा खे नाही न. क्रीडति. किम किम सह न खेलती. हा, मा का बरं नाही घ्यायचं इथे? मा म्हणजे मा नको, म्हणजे नको. न म्हणजे नाही. हो. किम सह न खेलती, न क्रीडती, काय तो खेळत नाही असं. किम सह न क्रीडती. ओके. स्नेहलताई. रमेश बागेत खेळतो. रमेशः हम्म. उद्याने क्रीडति. उद्याने क्रीडती. व्हेरी गुड. छान. सर हा. हे पहिलं आहे ना, बालकाः, तिथे पण उद्याने म्हणू शकतो का? बालकाः उद्याने गच्छन्ति. हे जातात आहे ना, जातात म्हणजे कसं की ते क्रिया अजून पूर्ण झालेली नाहीये. बागेला जातात असं होतं ते, म- ऍक्च्युअली ते बागेत म्हणजे जातात जेव्हा म्हणजे टुवर्ड्स बाग. म्हणजे
टुवर्ड्स असेल तिकडे हा हा म्हणजे उद्यानम वापरायचं. त्याच्या प्रोसेसमध्ये असतील जाण्याच्या, निघाले असतील, जात असतील, तर त्या ठिकाणी बागेत असं म्हणजे शब्द येणार, म्हणजे ते उद्याने नाही येणार, उद्यानमच येईल ते. म्हणजे उद्याने उद्यानेमध्ये फरक हा आहे की उद्याने म्हणजे त्या जागेवर आहेत ते, मग ती जातात नसतं, मग ते आहेत आलं असतं तिथे. जातात म्हणजे जाण्याची क्रिया झालेली नाहीये, म्हणून उद्यानम. अच्छा. हम्म. आणि हे पण तिसरं किम स न क्रीडती आणि सह न क्रीडती किम असं घेऊ शकतो. हो ते शब्दांची उलटी सुलटी कसं जाऊ शकतं, पण अच्छा. ते प्रश्नार्थक आहे. ठीक ठीक. हा. सुनंदा गिरी मॅम. हा सर. हा, हे वाचायचं मला दिसतं का? तू हो कुठे हो. खेळतोस? हा तू कुठे खेळतोस? हा, तू म्हणजे त्वम. त्वम कोठे किम म्हणजे नाही, कुत्र. कोठे. कुत्र. ओके. हा हा. त्वम कुत्र क्रीडती? क्रीडसी. स. क्रीडती. त्वम आहे हे. म्हणजे क्रीडती असेल तर ते थर्ड स, तो जो इथं उपलब्ध नाही, तो क्रीडती. हा तू म्हणजे समोर आहे तो. कुठे खेळतोस ओके. त्यावेळेला क्रीडसी. त्वम हा पुत्र क्रीडसी, तू कुठे कुत्रम खेळतोस? क्रीडसी. हम्म. त्वम कुत्रम क्रीडसी. म्हणजे थँक्यू सर. क्रीडती आणि क्रीडसी मध्ये फरक, नुसतं आपण क्रियापद जरी बघितलं तर आपल्याला कळलं पाहिजे. क्रीडती हे सहसाठी आहे आणि क्रीडसी हे त्वमसाठी आहे आणि क्रीडामी हे अहमसाठी आहे, मग स्वतःसाठी, मायासाठी. ओके. गिरीश देशपांडे साहेब. हा, मी तेथे खेळत नाही. हम्म. त्वम तत्र नाही न नाही, न मी मी क्रीडति. मी मी त्वम नाही. मीला काय म्हणणार? अहम. अहम, सॉरी. हम्म. अहम तत्र न क्रीडति. नाही, न. अहमला आता आपण काय म्हणतो मागच्या वाक्यात? क्रीडामी. क्रीडामि. ओके ओके. अहम तत्र तरी न क्रीडामि, क्रीडा, बरोबर. हा, न क्रीडामी. हा, अहम तत्र न क्रीडामि. क्रीडती म्हणलं तर मग सह झालं ते. हा, सह क्रीडसी, झालं. तू हा सह. हा, क्रीडसी म्हणलं तर त्वम झालं. हो हो, बरोबर. हम्म, हम्म. रवींद्र जोशी सर. संध्याकाळी तू कोठे जातोस? हम्म, हम्म, सायंकाले हम्म. त्वम हम्म. कुत्र. कुत्र गच्छसि? व्हेरी गुड. सायंकाले त्वम कुत्र गच्छसि. छान. सोनाली सुळे मॅडम. मी फिरण्यास जातो. हम्म, हम्म. अहम अहम. गच्छामी हा भ्रमण हा हा हा. गो अहेड. भ्रम ना भ्रमणार्थम. भ्रमणार्थम अहम गच्छामि. भ्रमणार्थम गच्छामि. भ्रमणार्थम गच्छामि. हा, भ्रमणार्थम गच्छामि. अहम भ्रमणार्थम गच्छामि. छान. इथे भ्रमणे होईल का? म्हणजे नाही नाही, भ्रमणे नाही. अच्छा. हे जे असतं ना, एकारांती, ते एखाद्या जागेसाठी किंवा एखाद्या वेळेसाठी, अच्छा. टाइम अँड प्लेस, ह्या दोनच बर. गोष्टीसाठी त्या. भ्रमण ही अच्छा. प्रक्रिया आहे फिरण्याची, ती जागेशी काही अच्छा. लिंक नाही कुठे, तर त्यामुळे ते नाही होत. ओके. माधुरी कुलकर्णी मॅम. माधुरी मॅम. माधुरी ताई. नाही होत. जय मला, हा आहेत का? आहेत. हो, हॅलो. बोला. हो, बोला बोला. फिरण्यास कोठे जातोस? हा. भ्रमणार्थ
भ्रमणार्थम हम्म. कुत्र हा. गच्छ गच्छ गच्छसि हा गच्छसी. भ्रमणार्थम कुत्र गच्छसी. व्हेरी गुड. त्वम म्हणजे गच्छसी. राईट. जयमाला अय्यर मॅम. अहम भ्रमणार्थम उपवन उपवनं गच्छामि. गच्छामि अहम उपवने भ्रमणार्थम गच्छामि. उपवने. ऍक्च्युली उपवनम चालतं इथे. उपवने तेवढं स्ट्रिक्टली पाहिलं तर तेवढं योग्य नाहीये. इथे आपण गेल्यानंतर ओके. उपवने होईल. ते भ्रमणार्थ जातोय मी म्हणजे आय एम स्टील गोईंग. हा म्हणजे उपवनम. हा अहम उपवनम उपवनं. भ्रमणार्थम गच्छामि. आता हे बघूयात. थोडंसं ट्रिकी. सुरेखा कोकजे मॅम, पहिलं घ्या. नाही, हे सुरेखा मॅम आवाज येतोय? हा हा हा. या या. बालकः मध्ये तिथे आपण कुत्र गच्छति, बालकः नाही, कुत्र पण गच्छति, हे नाही ना, प्रश्न नाही तो. बालकः उद्याने गच्छति. उद्यानं गच्छति, गृहं गच्छति, ओके. पाठशालां गच्छति, हा. भ्रमणार्थं गच्छति. पुढचं पुढचं आता जे काही तुम्ही आधी वापरलं असेल. उद्यानं कः गच्छति. उद्यानाला कोण जातं? कः गच्छति. तो उत्तर नाही आहे आपल्याकडे. हा, छान केलं. पुढे कोण आहे आता? स्नेहल ताई. स्नेहल मॅम. हा. तत्र हम्म. बालकाः सन्ति. व्हेरी गुड. तत्र बालकाः सन्ति. म्हणजे हे बहुवचन आहे, आपल्याला कळलं. बालकाः हे पण बहुवचन आहे. गुड. वेदश्री. रमेशः उद्यानं न गच्छति. उद्यानं न गच्छति, पाठशालां न गच्छति, गृहं न गच्छति, हो. भ्रमणार्थं न गच्छति. अश्विनी ताई. अश्विनी मॅम आवाज येतोय? अहम उपवने सायंकाले क्रीडामि. एकदम सोपं होतं नाही, फक्त क्रीडामी ओळखायचं. बाकी ते अहम क्रीडामीवर आपल्याला क्रीडामी बघितलं की लगेच कळतं की इथे अहम पाहिजे. अहम थँक्यू. व्हेरी गुड. सः कुत्र घ्या. गच्छति. सः गच्छ. कुत्र गच्छति. गच्छ सी. ती. सी सी. गच्छसी अरे? कुठे जातोस? सशाचा. ओके, क्लिअर झालं की नाही? त्वम असेल तर गच्छसी होईल ना, सहा असेल तर अरे गच्छसी सॉरी होईल. चुकलं माझा. हा मग सह कुत्र गच्छती. करेक्ट आहे. हा. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. नाही, बरोबर. रामः मधुरं जलं. करोती म्हणतो ना आपण. नाही, ती बरोबर आहे. ते माझं ते हे झालं, मिस झालं पाहिजे. सह कुत्र सह करोती, कुत्र करोती, कुत्र गच्छती, कुत्र खादती, काही पण ती पाहिजे सह. म्हणजे राम रामः जलम सिंचती. कशाला जलम सिंचती? वृक्षः. वृक्षे किंवा वृक्षेषु. झाडाला किंवा झाडांना, किंवा वेली असतील तर लतासु. लतासु होईल आणि वृक्षेषु होईल. हा फरक त्यातला. अहम न गच्छामि. हा, अजून थोडस. न गच्छामि एकदम खूपच सोपं झालं. एखाद दुसरं अजून काहीतरी.
तत्र अत्र उपवने हा चालेल ना. पाठशाला अहम उपवनं गच्छामि, पाठशालां पाठशालां गच्छामि, गृहं गच्छामि. ओके. आता हे सरळ सरळ वाक्य वेगळं करेल. सिंचसी, रवींद्र जोशी साहेब. त्वं नाही, त्वं हा अहं बरोबर आहे. सिंचसी आहे. हा, त्वं येईल. त्वं त्वं सिञ्चसि त्वं त्वं वृक्षे वृक्षः वृक्षे सिंचसि किंवा वृक्षेषु सिंचसि, वृक्षेषु सिञ्चसि उपवने वृक्षेषु जलं जलं सिंचसि. जलं सिंचसि. उपवने हम्म. किंवा उपवने सिंचसि हा, जलं सिंचसि. करेक्ट. जलम. माधुरी कुलकर्णी मॅम. खगा हा पूजन्ति पूजितासि आणि खगाः खगाः खगा खगा शब्द आपल्याला इथे गेला नाही अजून ना. आपला कोणता शब्द गेला आता? खगाः पक्षिणः. तत्र ते पक्षी पूजन्ति तत्र ते ते तत्र पक्षी पक्षिणः पूजन्ति पूजन्ति पक्षिणः पूजन्ति. पूजन्ति. खगाः चालतात आहे, पण तो आपला अजून आपल्याला याच्यात आलेला नाही शब्द. पूजन्ति ओके. कोकिलः. कोण असेल खाली आता? निलिमा चव्हाण मॅम. त्वं कुत्र गच्छसि त्वं कुत्र गच्छसि. अजून एखादा? कारण हे कसं प्रश्न नाहीये. त्वं पाठशाले गच्छसि पाठशालां गच्छसि. ओके. पाठशाले नको म्हणायला, पाठशालां गच्छसि. ओके. इरा देशपांडे, हे ट्राय करा बरं. भवती, भवतीचं काय वाक्य इरा? काय होऊ शकतं एखादं? इमॅजिन. सह सह शिक्षकः भवति. तो सह पाठशाले शिक्षकः भवति. तो शाळेमध्ये शिक्षक बनतो. भवति म्हणजे होणे. वृक्षे पुष्पं भवति. झाडाला फूल आहे, फूल होते. या वृक्षे फलं भवति, फलानि भवति. ओके. छान. स्नेहलताई. संती. संती काय आहे? उपवने संती म्हणजे काय सांगाल तुम्ही मला? असतात. हा, असतात. हे कशाचं बहुवचन आहे? अस्ति. अस्तीचं. व्हेरी गुड. तर संतीपासून काय वाक्य होऊ शकतं एखादं? उपवने हा, पुष्पवृक्षाणि सन्ति. व्हेरी गुड. वृक्ष. रवींद्र कोलेकर साहेब. वृक्षेषु. झाडांमध्ये, झाडांना. हेच वाक्य पुढे थोडस बदलून घ्यायचं. संती पुष्पेषु वाला. वृक्षेषु पुष्पाणि सन्ति. पुष्पाणि भवन्ति. सन्ति. भवन्ति सन्ति. वृक्षेषु जलं सिंचति. अहं सिंचामि. अहं वृक्षेषु जलं सिंचामि. ओके. सुनंदा मॅम. उपवने आहात का? सुनंदा गिरी मॅम. सोपं आहे, एवढं काही आहे सर, नाही. आहे सर. हा, उपवने सोपं नाही वाटलं, अवघड वाटलं म्हणून घेतलं नाही का? उपवने काय नाही, मला घ्याल? ते पूर्ण वाक्य कसं बनवायचं ते लक्षात नाही येत आहे. नाही, येऊ द्या, आपण प्रयत्न करू ना. त्वं उपवने हा, गच्छति. हा. त्वम उपवने क्रीडसी असं करावं.
क्रीडसी. गच्छसी म्हणजे हा कसं जातो ही क्रिया ना ते उपवनम होईल मध्ये. हा 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 उपवने आणि त्वम त्या ठिकाणी तो उपवन आलाय. हा तो उपवने क्रीडसी. क्रीडसी. त्वम क्रीडसी हा उपवने फलम खादसी. खादसी. खादस शब्द गेला का आपल्याला? खादसी नाही म्हणजे गेला. खाणे. हा खाणे. हा खाणे. ओके थँक्यू सर. थँक्यू. गिरीश देशपांडे साहेब. सायंकाले. सायंकाले उपवने गच्छति. ओके. सायंकाले सह उपवने. उपवने म्हणायचं उपवनम हा गच्छति. त्वम हा गच्छसी. सायंकाळे त्वं किंवा त्वं अजून थोडस सायंकाळे सायंकाले उपवने गच्छति. उच्च हा त्वम असेल तर गच्छ सी. स असेल तर सी. गच्छती. हा किंवा सायंकाले अहम देवम नमामि. जुनं एक आपलं सायंकाले वाक्य आहे. हा अहं देवम देवां नमामि. नमामि. देवम नमामि. नमामि. सोनाली सुळे मॅडम. प्रातःकाले अहं प्रातःकाले उपवने गच्छामि. ओके उपवने गच्छामि. किंवा अहम प्रातःकाले व्यायामम करोमि. तो एक शब्द गेला आपल्याला. एखादा न वापरत आतापर्यंत न वापरत सुद्धा बोलतो व्यायामम करोमि. उपवने गच्छामि. पाठशालां गच्छामि. देवम नमामि. ओके. माधुरी कुलकर्णी. माधुरी ताई. हा. क्रीडन्ति. हा. क्रीडन्ति म्हणजे ते ना. हम्म. हम्म, बहुवचन. ते ते हम्म. ते बालक उपवने क्रीडन्ति. क्रीडन्ति. ते बालकः उपवने ते क्रीडन्ति. बालकः उपवने क्रीडन्ति. गुड. अशा रीतीने हा 10वा पाठ संपलेला आहे. आता हे सुक्त वगैरे जे सर घेणार आहेत तर आपण लेवल सरांकडे त्यांना मग सोमवारी विचारू ना. उद्या असेल वेळ तर उद्या घेतील ते किंवा मग सोमवारी घेतील. आता एक क्विक रिव्ह्यू आपण संपूर्ण घ्यायचा का मग? तर तोपर्यंत थोडा वेळ आहे आज उद्यामध्ये. समजा उद्या जर ते नसतील तर मग आपण हे सर्व आपण एक रिव्ह्यू क्विक घेऊ शकतो. जयमाला मॅम. ही सगळी शब्द पुन्हा एकदा वाचू आपण. पहिलं पान तुमचं. ओके. त्वम तू. पत्रम हम्म. पत्र. हम्म. पुस्तकम हम्म. पुस्तक. हम्म. अक्षरम हम्म. अक्षर. हम्म. एकम हम्म. एक. हम्म. जलम हम्म. जल पाणी. हम्म. दुग्धम दूध. हम्म. ही सगळी म एंडिंग आहेत आणि सगळे अर्ध म आहे. हलंत म आहे. सगळे नपुसकलिंगी आहे. पुढे सुरेखा मॅम. सुरेखा कोकजे. हा. घृतम हम्म. तूप. हम्म. मधुरम गोड. स्वच्छम स्वच्छ. न नाही. हम्म. मा नको. हम्म. त्वम तू. गुड. थँक्यू. अश्विनी ताई. पठ पठ वाच हम्म. शिक हम्म. लिख लिख लिही लिख हम्म. पा पिब पी पी. गुड. वेदश्री. हे पान तुझं. पठ वाच लिख लिही लिख पिब लिख. लिख लिही हम्म. पिब पी. हम्म. सर पुढचं पण वाचू का? पान पूर्ण. त्वम पठ तू हम्म. वाच. त्वम लिख तू हम्म. लिही. त्वम पिब तू पी. व्हेरी गुड. अश्विनी मॅम. झालं का? अश्विनी झालं का? अश्विनी मॅम. हा.
हो झालंय मी परत वाचू शकते. अच्छा ठीक आहे. ओके ओके. त्वम पत्र पठ तू पत्र पत्रम वाच. पत्रम पठ. हा तू ओके. त्वम पत्रम पठ तू पत्र वाच. हम्म, त्वम पत्रम लिख तू पत्र लिही. हम्म, त्वम दुग्धम पिब तू दूध पी. त्वम एकम पत्रम पठ तू एक पत्र वाच. त्वम एकम पत्रम लिख तू एक पत्र लिही. त्वम मधुरम दुग्धम पिब तू गोड दूध पी. व्हेरी गुड. थँक्यू. आतापर्यंत सोपं होतं ना. नीलिमा चव्हाण मॅम, तुम्ही उजवीकडचं वाचा. हा त्वं स्वच्छं जलं पिब ओके. त्वम् एकं पुस्तकं पठ हम्म, त्वं पत्रं लिख एकं पुस्तकं पठ त्वं स्वच्छं घृतं पिब. हा. म्हणजे इथे हे रिकाम्या जागा भरा आहेत, त्याची उत्तरं इथे हा. आहेत. हम्म. तर ही अशा प्रकारे यांनी वापरली. स्वच्छम एकम लिख पठ स्वच्छम पिब. ओके. इरा देशपांडे. तू स्वच्छ अक्षर लिही. त्वं स्वच्छम अक्षरम लिख. पत्र लिहू नको. त्वं पत्रम मा लिख. पुस्तक वाचू नको. पुस्तकम मा पठ. गोड दूध पी. मधुरम दुग्धम पिब. एक पुस्तक वाच. एकम पुस्तकम पठ. व्हेरी गुड. स्नेहल ताई. मग ते सगळं घेऊन वाक्य बनवा. वाक्य तर सरळ वाक्यच बन- वाचू का? बनलेली आहेच ती. अच्छा. 1 ते 7 एकम तुम्ही पत- वाचा. 1 ते 7 वाचा, मग पुढचे दुसरे. हा बरं. एकम पत्रम लिख. एकम पुस्तकम पठ. एकम पत्रम पठ. दुग्धम पिब. घृतम पिब. जलम पिब. मा पत्रम लिख. या सगळ्यांचे अर्थ कळले ना. महापत्रम लिख म्हणजे पत्र लिहू हा नको. लिहू नको. ओके थँक्यू. राजेंद्र कोलेकर साहेब. मा पत्रम पठ हम्म, मा दुग्धम पिब हम्म, मा जलम पिब मा घृतम पिब मा पुस्तकम पठ मा पुस्तकम लिख. लिखा. म्हणजे इथं एकम आणि मा ह्या 2 शब्दापासून सुरुवात होतं. काही एकमचे 6 घेतले आणि बाकीचे माचे. कोणतं या ठिकाणी एकमचं कोणतं नाही आलं? इथे 6 आहेत आणि इकडे 7 आहेत. घृतम नाही. घृतम एकम आहे. घृतम. ओके. सुनंदा मॅम. हो सर. हे वाक्य शब्दच वाचायचं ना, हा क्रियापद. शब्द हे कंसामध्ये येत नाही, धातू येते. हा. हे क्रियापद आहे आणि हा त्याचा अर्थ आहे मराठी मधला, तो वाचायचा. हे वाचताना कसं ओके. खेल खेल. हो. खेल खेल खेळ क्रू नाही, हे दुसरं जे आहे ना, खेल हा. खेल हे ल पूर्ण आहे. त्या हो. लचा पूर्ण उच्चार करायचा. हा बरं. खेल खेळ कुरु हम्म. कर नाही गच्छ. हा नाही असं नाही. खेल खेल खेळ कुरु कुरु तिन्ही कर. शब्द. हा. हा. ओके. खेल खेल खेळ क्रू कुरु हम्म, कर हम्म. गम गच्छ गम जा नाही, गम नाही, गम गम. हा गम गच्छ जा हम्म, आगम हम्म, आगच्छ हम्म, ये हम्म, खात हम्म, खाद हम्म, खा हम्म. क्रीड 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 खेळ क्रीड खेळ. क्रीड
क्रीड हम्म, खेळ हम्म, भू हम्म. भव होणे. होणे. हा. आता हे कंसामधले जे आहेत ना, हे सगळे धातू आहेत. यापासून क्रियापद तयार झाले. क्रियापद हो. तयार होताना साधारणपणे याचं जे हलंत रूप असतं ते बदललं जातं, पण बऱ्याच ठिकाणी हलंत जाऊन सुद्धा शब्दाचं स्वरूप बदलतं. आता खेलचं खेल झालं हे सोपं आहे. क्रूचं क्रू झालं, गमचं गच्छ झालं, आगमचं आगच्छ झालं, खादचं खाद झालं, ठीक आहे. क्रीडचं क्रीड झालं, भूचं भव झालं. म्हणजे या धातूप्रमाणे क्रियापद बदलेल किंवा तीच अक्षरं राहतील असं काही नाही. अक्षरं बदलू शकतात, त्याचं स्वरूप बदलू शकतं. म्हणून याचं असं कोरिलेशन लावता येत नाही की हा धातू आहे याचं क्रियापद असं तयार होईल. दुसरं इथे गच्छ आणि आगच्छ हे लक्षात ठेवायचं आपण की गच्छला जर या ठिकाणी आ लागला या ठिकाणी तर हे आगच्छ म्हणजे ये, गच्छ म्हणजे जा, खाद म्हणजे खा. ओके. भू हे भू भव. भू म्हणजे होणे, भव म्हणजे होणे. भू हा धातू आहे, भव हे क्रियापद आहे. ओके. आता कोण असेल पुढे? समोर दिसतं रवींद्र जोशी साहेब. हे डावीकडचे 1 ते 8 वाचू. तत्र तेथे अत्र येथे कार्यम काम अभ्यासः अभ्यास व्यायामः व्यायाम मोदकम लाडू ओदनम भात प्रतिदिनम प्रतिदिनम. ओदनम म्हणजे शिजवलेला भात आणि दुसरं तांदूळ असतं ते त्याला तांदूळ म्हणतात, ते वेगळं. ओदनम म्हणजे बॉइल्ड राईस इंग्रजी दिली त्यांनी, शिजवलेला भात. प्रतिदिनम रोज. ओके. सोनाली ताई. सोनाली सुळे. शीघ्रम शीघ्रम लवकर, हम्म, सत्वरम लवकर. हम्म. दोन्हीमध्ये फरक काय शीघ्रम आणि नाही, सत्वरम? अल्टरनेटिव्ह असं काही नाही. सत्वरम शीघ्रम दोन्ही पण चालतात. ओके. गृहम घर, उद्यानम बाग, भोजनम जेवण, अपि सुद्धा पण, च आणि व, अलसहा आळशी. तर हे अपि आणि च यातला फरक. अपि म्हणजे सुद्धा किंवा पण, आणि च म्हणजे आणि. आणि अलसह, अलसह आपल्याला वाटतं की आळस आहे की काय, पण ते अलसह म्हणजे आळशी, याचा अर्थ असा होतो. ओके. काही सोपी वाक्य. माधुरी कुलकर्णी मॅम. तत्र क्रीड तेथे खेळ, त्वम अत्र खेळ, तू येथे खेळ, कार्यम कुरु काम कर, अलसहा मा भव, आळशी होऊ नको, तत्र शीघ्रम गच्छ तेथे लवकर जा, अत्र आगच्छ येथे ये. येथे ये, इकडे किंवा ये. इकडे ये. ओके, गुड. जयमाला अय्यर मॅम. प्रथमं व्यायामं कुरु. अगोदर व्यायाम कर. पश्चात भोजनम कुरु. नंतर भोजन कर. मोदकम खाद, लाडू खा. ओदनम अपि खाद, भात सुद्धा खा. उद्यानम गच्छ, बागेत जा. गृहम सत्वरम आगच्छ, घरी लवकर ये. ओके. आता इथे ओदनम लिहिताना अनुस्वार दिलेला आहे, मोदकम लिहिताना अनुस्वार दिलेला आहे, भोजनमला पण अनुस्वार आहे, व्यायामला पण अनुस्वार आहे. तर हे ओदनमच्या पुढे अपि आहे. स्ट्रिक्टली व्याकरणाप्रमाणे हे ओदनमचं पुढे अर्ध म द्यायला पाहिजे होतं, पण हे अनुस्वार घेतला तरी चालतं. ओके.